नमस्कार, मी गणेश सातनाके. स्वागत आहे तुमचं आपल्या गणेश ॲडव्हर्टायझिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी घेऊन आलेलो आहे फोटोशॉप सिरीज क्लास नंबर 1. यामध्ये आज आपण फोटोशॉपचे सर्व टूल्स कसे यूज करायचे हे शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात प्रथम आपल्याला फोटोशॉप चालू करून घ्यायचं. फोटोशॉप सुरू केल्यानंतर तुम्हाला अशी वेलकम स्क्रीन दिसेल. त्यामध्ये तुम्हाला नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं फाईलमध्ये जाऊन न्यू केल्यानंतरही तुम्हाला न्यू डॉक्युमेंट क्रिएट होईल. त्यानंतर क्रिएट न्यू इथूनही करू शकता किंवा शॉर्टकट की आहे Ctrl+N. 3 वे आहेत, त्यापैकी कोणताही एक वे तुम्ही यूज करू शकता. यानंतर इथं डॉक्युमेंटला काही नेम वगैरे द्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इथून ते नेम वगैरे देऊ शकता किंवा आहे हे ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर इथं युनिट म्हणून ऑप्शन असतात. ठीक आहे, युनिट्स म्हणजे काय, जे तुमचे डिझाईन घ्यायचे ते तुम्हाला कोणत्या युनिटमध्ये घ्यायचे, म्हणजे पिक्सेलमध्ये, इंचेसमध्ये, सेंटीमीटरमध्ये, मिलीमीटरमध्ये. तर आपण इंचेसमध्ये काम करणार आहोत. इथं विड असते, विड घ्यायची आपल्याला 10, हाईट घ्यायची 10 बाय 10ची आपल्याला डिझाईन बनवायची आहे. त्यानंतर इथं ऑप्शन दिसेल तुम्हाला रेझोल्युशन. रेझोल्युशन म्हणजे काय, तर एका इंचेसमध्ये किती पिक्सल हवेत तुम्हाला. आपण 300 घेणार आहोत या साईजला. वेगवेगळ्या साईजला वेगवेगळे रेझोल्युशन, प्रिंटिंगच्या साईजला वेगळे रेझोल्युशन हे यूज केले जातात. ते तुम्हाला पुढे हळूहळू शिकवले जातील. त्यानंतर आपण इथं पाहूया पिक्सेल आणि इंचेसचा ऑप्शन आहे. तर इथं तुम्हाला पिक्सेल आणि इंचेसच ठेवायचं आहे, पिक्सेल आणि सेंटीमीटर ठेवायचं नाही आहे. त्यानंतर इथं कलर मोड आहेत. इथं आहे RGB, CMYK. हे 2 कलर मोड आपण यूज करणार आहोत. बाकीचे कलर मोड आपल्याला यूज करायचे नाही आहेत. RGB कलर मोड हा तुमचा जिथं स्क्रीन आली, म्हणजे लॅपटॉप, मोबाईल, TV या ठिकाणी तुमचे स्क्रीनवरती सर्व शो होतं. डिझाईन्स असतील किंवा अदर कोणतेही फोटो असतील तर ते सर्व कलर हे RGB मोडमध्ये असतात. आणि CMYK कलर मोड हे तुमचे प्रिंटिंगला यूज केलं जातात. CMYKच म्हणजे साईन, मजेंटा, येल्लो, ब्लॅक याचा शॉर्टकट की CMYK आहे. आपण ज्यावेळेस प्रिंटिंगला फाईल वगैरे देईल त्यावेळेस आपण ती CMYK करून द्यायची असते. ते तुम्हाला कशी कन्वर्ट करायची ते वगैरे सर्व मी शिकवेलच. चला तर आपण पुढे जाऊया. याच्यानंतर इथं बीट म्हणून ऑप्शन आहे. आता हा बीट म्हणजे काय, तर जे तुमचे ब्राउझर वगैरे तुम्हाला इमेज वगैरे शो करतात ओके किंवा सॉफ्टवेअर वगैरे, तर त्यांचे कलर मोडचे बीट असतात. तर आत्तापर्यंत सर्व 8 बीटला तर सपोर्ट करतात, 16लाही करतात, 32लाही करतात. पण 8 बीटला सर्वच सॉफ्टवेअर आणि ब्राउझर हे सपोर्ट करतात. त्यामुळे आपल्याला 8 बीट ठेवायचं आहे. 16 बीट ठेवल्यावरती किंवा 32 बीट ठेवल्यावरती असं होऊ शकतं काही ब्राउझर वगैरे त्याला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे आपण 8 बीटच ठेवणार आहोत. त्यानंतर इथं बॅकग्राऊंड कलर आहे. ठीक आहे, बॅकग्राऊंडचा कलर कसा हवा आहे तुम्हाला तो इथं सिलेक्ट करून तुम्ही असं बॅकग्राऊंडचा कलर सिलेक्ट करू शकता. मला व्हाईट हवा आहे, मी व्हाईटच ठेवतो आणि इथं करतो क्रिएट. तुमचं डॉक्युमेंट क्रिएट झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला अशी व्हाईट स्क्रीन दिसेल. हे पहा इथं. ठीक आहे, त्यानंतर हे तुम्हाला वर्क स्पेस दिसेल. ठीक आहे, हे जे सर्व तुम्हाला टूल्स दिसतात वेगवेगळे, ह्यांना मध्ये टूल बार, हे सर्व अख्खा पूर्ण टूल बार आहे. या साईडला तुम्हाला लेअर पॅनल दिसेल, इथं लेअर आहेत. आता तुमच्या याच्यात लेअर इथं असू शकतात, इथं खाली असू शकतात. ठीक आहे, जर तुम्ही नवीन फोटोशॉप इन्स्टॉल वगैरे केलेलं असेल तर तुमचं वर्क स्पेस काही अशा प्रकारे दिसेल. हे पहा असं. ठीक आहे, तुम्हाला त्याला मॉडिफाय करून घ्यायचं आहे. विंडोमध्ये गेलो मी. ठीक आहे, तुम्हाला रिसेट करून घ्यायचं सर्व. ठीक आहे, आणि इथं सिलेक्ट पाहिजे तुमचं वर्क स्पेस एसेन्शियल म्हणून. बाकीचे कोणते सिलेक्ट असेल तर तुम्हाला ते एसेन्शियलवरती आणायचं आहे आणि रिसेट करायचं आहे. यानंतर हे पहा, आता मी हे ऑप्शन इकडं ड्रॅग करतो. हे पहा, मला हवं तसं मी त्याला मॉडिफाय करू शकतो वर्क स्पेसला. आपण असं वर्क स्पेसला मॉडिफाय करून घेतलं. हे असं केल्यानंतर आता हे बघा, हे असं मूव्ह होतं आहे कुठेही, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मूव्ह करू शकत होता. ठीक आहे, आता तुमच्याकडून भविष्यात ते इकडे तिकडे मूव्ह होऊ नये, चुकू नये तुमच्याकडून. त्यासाठी आपल्याला काय करायचं, विंडोमध्ये जायचं आहे, वर्क स्पेसमध्ये जायचं आणि इथं लॉक वर्क स्पेस करायचं. म्हणजेच काय होईल, तुमचं वर्क स्पेस हे कुठेही असं मूव्ह होणार नाही. हे पहा, मला मूव्ह करायचं म्हणलं इथं तरी मला ते मूव्ह होत नाही आहे. ठीक आहे, यानंतर आपण पुढं जाऊया. आता तुम्हाला झूम इन झूम आउट कसं करायचं या स्क्रीनला. ठीक आहे, Ctrl+ दाबलं झूम इन होईल, Ctrl- दाबलं झूम आउट होईल, Ctrl-0 दाबलं हे पहा इमेज फिट होईल. ठीक आहे, तुम्ही हे माऊसच्या व्हीलवरती पण करू शकता. ठीक आहे, स्क्रोल पुढं केला असं तर झूम इन होईल, बॅक साईडला केलं तर झूम आउट होईल. आता नवीन फोटोशॉप असल्यावरती ही सेटिंग बंद असेल माऊसच्या स्क्रोलची, ती कशी चालू करायची, तर त्यासाठी एडिटमध्ये जायचं आहे, प्रिफरन्समध्ये जायचं आहे तुम्हाला. इथंच तुम्हाला टूल्स म्हणून ऑप्शन दिसेल, इथं जायचं आहे आणि तुम्हाला इथं पहा झूम विथ स्क्रोल व्हील हे ऑप्शन दिसेल, ते
चेक करायचं आहे. ठीक आहे, अनचेक असेल तर ते चेक करून घ्यायचं आणि ओके करायचं. तर तुमचं असं माऊसवरती सर्व झूम इन झूम आउट होईल आणि कंट्रोल 0 केल्यानंतर फिट होईल. यानंतर तुम्हाला कोणताही फोटो फोटोशॉपमध्ये घ्यायचा असेल, तो ओपन करायचा असेल, ओपन करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल ओ. ठीक आहे, कंट्रोल ओ केल्यानंतर हे पहा तुम्ही असं फाईलमध्ये जाता, तुमचा जिथं फोटो असेल तिथं तो सिलेक्ट करायचा आणि फक्त तुम्हाला इथं ओपनवरती क्लिक करायचं आहे. तर हे पहा तुमचं नवीन टॅब इथं एक ओपन झाला फोटोचा. आपलं हे टॅब होतं पहिलं, हे डॉक्युमेंट होतं 10 बाय 10 इंचेसचं आणि हा फोटोचं एक नवीन टॅब ओपन झालेला आहे. आपल्याला इथं नको आहे तर तो आपल्याला पाहिजे फोटो या डॉक्युमेंटवरती. मग इथून मी असं क्लोज करतो. ठीक आहे, फाईलमध्ये येतो, परत मी ह्या ड्रॅग करतो आणि फोटोशॉपमध्ये घेऊन इथं ह्या फाईलवरती सोडतो. ठीक आहे, इथं ओके केल्याच्यानंतर तो फोटो इथं येईल. यानंतर तुम्हाला ह्या फोटोला इकडे साईटला वगैरे हे करायचं. यानंतर या फोटोला तुम्हाला साईटला ड्रॅग वगैरे करायचं आहे तर तुम्ही असं सिलेक्ट करून इकडे असे ड्रॅग करू शकता. तर हे कोणत्या टूलने होतं? हा 1 नंबरच्या टूलने मूव्ह करू शकता तुम्ही, मूव्ह टूल. आता ह्या टूलचं नाव काय तर मूव्ह टूल. त्याचा शॉर्टकट की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही माऊसचा कर्सल त्याच्यावरती घेऊन जाचाल असं नाही ठेवचाल त्यावेळेस तुम्हाला इथं पहा नाव दिसतंय त्याचं मूव्ह टूल आणि शेजारी त्याचा शॉर्टकट की आणि ते काय काम करतं ते तुम्हाला इथं शो होईल. हे बा इमेज वगैरे तुम्ही असं ड्रॅग वगैरे मूव्ह इकडे तिकडे करू शकता किंवा तुम्ही त्याला पकडून कंट्रोल टी केल्यानंतर काय होतं ट्रान्सफॉर्म होतं. हे बघा हे असं ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन चालू झालं. तुम्ही त्या फोटोची साईज कमी जास्त अशी करू शकता. ठीक आहे, आता माऊसचं मी लेफ्ट बटन इथं क्लिक करून ठेवतो आणि असं माऊस इकडे तिकडे ड्रॅग करतो. हे पहा लेफ्ट राईट ड्रॅग केल्यामुळे असं फोटोची साईज कमी जास्त होती. सोबत जर मी अल्ट दाबलं आणि माऊसचं लेफ्ट बटन दाबून जर माऊस ड्रॅग केला तर हे पहा फोटो चारही बाजूने सोबत लहान होतं आणि सोबतच मोठाही होतं. ठीक आहे, आणि मी इथं ओके केलं तर ते मला जिथं ज्या साईजला हवे त्या साईजला फिट होईल. हे पहा झालं. यानंतर तुम्हाला इथं 2 नंबरला टूल दिसेल रेक्टेंग्युलर. ठीक आहे, याने काय होतं सिलेक्शन होतं. आता हे सिलेक्शन कोणतं आहे? मेक सिलेक्शन म्हणतात त्याला. ठीक आहे, याला म्हणतात मेक सिलेक्शन. मेक सिलेक्शननी काय होतं तुम्ही असं बॉक्समध्ये वगैरे सिलेक्शन करू शकता. ठीक आहे, सिलेक्शन आता हे पहा समजा इथं मला वाढवायचं सिलेक्शन शिफ्ट दाबलं. हे पहा इथं सिलेक्शन जर वाढवायचं असेल शिफ्ट दाबलं मी आणि असं ड्रॅग केलं. हे पहा तेवढं सिलेक्शन ॲड झालं. तुम्हाला माऊसच्या कर्सलच्या शेजारी प्लसचा आयकॉन दिसत असेल पहा, ते कधी येतं आहे ज्यावेळेस मी शिफ्ट दाबेल. आम्हाला जर हे जास्त गेलेलं सिलेक्शन कट करायचं असेल तर अल्ट दाबायचं. हे पहा त्याच्या शेजारी तुम्हाला आता मायनसचा आयकॉन दिसेल. हे पहा जेवढं मी ड्रॅग करेल तेवढंच ते काय होते मायनस होते. ठीक आहे, मला सगळंच हे डिसिलेक्ट करायचं. आता जे मी सिलेक्शन केलं आहे ते मला काय करायचं आहे डिसिलेक्ट करायचं आहे. मग कंट्रोल डी सिलेक्टला शॉर्टकट की आहे कंट्रोल डी. आता हे झालं आपलं रेक्टेंगलमध्ये सिलेक्शन. त्याच्याच खाली आहे आपल्याला इथं इलिप्स म्हणजे राऊंडमध्ये सिलेक्शन होईल तुमचं. ठीक आहे, हे पहा असं राऊंड केलं आपण कंट्रोल डी डिसिलेक्ट. शिफ्ट दाबून जर केलं तर परफेक्ट राऊंड येईल. असा शिफ्ट न दाबता जर केलं तर हे पहा असं वेडावाकडा राऊंड येईल. ठीक आहे, कंट्रोल डी करतो डी सिलेक्शन. ठीक आहे, याच्यासाठी सिलेक्शन जर ॲड करायचं असेल तुम्हाला समजा आपण असं सिलेक्शन केलं आणि मला इथं अजून एक सिलेक्शन ॲड करायचं तर शिफ्ट दाबून मी असं सिलेक्शन केलं त्यात तर हे पहा त्यात ॲड होते. आणि जर अल्ट दाबून मायनसमध्ये केलं तर हे पहा तेवढंच ते असं मायनसमध्ये जात आहे. ठीक आहे, त्यानंतर इथंच खाली पहा हे सिलेक्शन मी असंच राहून देतो. इथंच खाली पहा लासो टूल आहे. ठीक आहे, तुम्हाला जर एवढंच छोटं हे करायचं आहे लासो टूलने काय होतं शिफ्ट दाबून हे पहा एवढं असं मी ड्रॅग करू शकतो. शिफ्ट आणि माऊसचं लेफ्ट बटन दाबलेलं आहे. हे पहा एवढंच ॲड होते. ठीक आहे, कंट्रोल डी डिसिलेक्ट. समजा तुम्हाला असं सिलेक्शन करायचं आहे. हे पहा माऊसचं लेफ्ट बटन मी दाबून धरलेलं आहे आणि असं मी सिलेक्शन करतो आहे. मी जिथं माऊसचं बटन सोडेल तिथून ते सिलेक्शन कंप्लीट होतं. हे पहा झालं सिलेक्शन. ठीक आहे, जर ह्याच्यातच सिलेक्शन वाढवायचं असेल मला ॲड करायचं असेल तर शिफ्ट दाबून असं तुम्ही प्लसने ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला नको असेल डिलीट करायचं असेल तर अल्ट दाबून तुम्ही असं ते मायनसमध्ये डिलीट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्याच खाली पॉलिगन लासो टूल आहे. इथे राईट क्लिक करतो आहे मी टूलवरती. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी टूल दिसत आहेत. पॉलिगन लासो टूलवरती क्लिक केलं मी, हे सिलेक्शन डिसिलेक्ट केलं. त्यानंतर हे पहा सिलेक्ट केलं आपण असं. त्यानंतर याला पुढचा एक पॉईंट दिला त्याच्या मागेच एक लाईन येते त्याची स्ट्रेट लाईन येते अशी तुमची. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही असं लाईनचं सिलेक्शन पूर्ण करा ज्यावेळेस फर्स्ट पॉईंटवरती आलं तेव्हा पहा माऊसच्या कर्सलच्या शेजारी तुम्हाला एक राऊंड दिसेल. ठीक आहे, त्या राऊंडवर आला की समजायचं की तुमचं ते सिलेक्शन पूर्ण झालेलं आहे किंवा माझं फर्स्ट पॉईंट तिथं आहे तुमचं. तुम्ही क्लिक केलं की ते सिलेक्शन पूर्ण होईल. हे पहा ते कशात कन्वर्ट झालं मेक सिलेक्शनमध्ये. ठीक आहे, कंट्रोल डी डिसिलेक्ट. तिथंच अजून तिसरा टूल आहे मॅग्नेटिक लासो टूल. तो सिलेक्ट केला
इथं क्लिक केलं मी, हे पहा आता फक्त एकदा क्लिक केलं माऊस फक्त मी आता काय करतोय माऊस फक्त ड्रॅग करतो, ते ॲटोमॅटिकली असं पाथ सिलेक्शन टाकत चाललेलं आहे. हे पहा सिलेक्शन ॲटोमॅटिकली सोडत आहे. आणि ज्यावेळेस मी इथे 1 नंबर लिहिलं तेव्हा पहा तिथं माऊसच्या शेजारी एक राऊंड आला, त्याच्यावरती क्लिक केलं की काय झालं, ते सिलेक्शन पूर्ण झालं. आता सिलेक्शन पूर्ण झाल्यावरती ते कोणतं सिलेक्शन झालं, आपलं मेक सिलेक्शन झालं. ठीक आहे. आता या सिलेक्शनचा फोटो कटिंगला काही गोष्टी सिलेक्ट करायला वगैरे ते तुम्हाला समजेल पुढं की कशासाठी कोणत्या गोष्टीचा यूज होत होतो. ठीक आहे. इथं मी करतो त्याला Ctrl+D म्हणजेच डिसिलेक्ट. ठीक आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथं दिसेल पहा ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. ठीक आहे. ऑब्जेक्ट सिलेक्शननी काय होतं, एखादा ऑब्जेक्ट वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी इथं सिलेक्ट सब्जेक्ट केलं फक्त, हे पहा एका क्लिकवरती तुमचा हा सब्जेक्ट परफेक्टली सगळीकडून हे पहा सिलेक्शन झाला आहे. बरोबर. तर याच्यातही काही चुका आहेत ते तुम्हाला बाकीच्या टूलने वगैरे त्या क्लिअर करेक्ट करावं लागतात. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला इथं समजा लासो टूल यूज केला तुम्ही, आता हे पहा हे नको आहे तुम्हाला, मग शिफ्ट दाबलं तर मी एवढं सिलेक्शन असं केलं तर हे पहा ते आतमध्ये आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पहा हे तर तुम्हाला इरेज करायचं असं एवढं, अळ दाबलं एवढंच असं तुम्ही पार्ट इरेज केला. एवढा पार्ट तुम्हाला आत घ्यायचा आहे ह्याच्यात सिलेक्शनमध्ये, शिफ्ट दाबून असं आतमध्ये घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर Ctrl+D. त्याच्याच खाली आहे क्विक सिलेक्शन टूल. क्विक सिलेक्शनने काय होतं, असं त्या कलरच्या ह्याच्यात सिलेक्शन करायचं चालू करतं, हे पहा असं सिलेक्शन होतं आहे. ठीक आहे. तर मी एक पार्ट असा सिलेक्ट करत जाऊ शकता. ठीक आहे. प्लसने काय होतं, सिलेक्ट होत राहते. आता मी फक्त लेफ्ट बटन दाबते माऊसचं आणि सिलेक्शन होते, पण मला काय करायचं इथं नको आहे, मग अल्ट दाबून धरले काय होणार, तिथं मायनस आलं नाही पहा असं मायनसमध्ये सिलेक्शन जात आहे. Ctrl+D ने हे पण डिसिलेक्ट करतोय मी. यानंतर ह्याच्यातच तिसरं टूल आहे मॅजिक वेन टूल. याने काय होईल, तुमचं कोणत्याही कलरवरती तुम्ही जर सिलेक्शन केलं, हे बघा तर स्किनच्या कलरवर केलं तेवढंच कलर सिलेक्ट होतं आहे मेक सिलेक्शनमध्ये. हे तुम्हाला सिंगल बॅकग्राऊंड वगैरे असेल, समजा इथं आपण सिलेक्शन केलं असं व्हाईट सिंगल बॅकग्राऊंड आहे, हे बघा तेवढंच पॉईंट सिलेक्ट होतं. आता व्हाईट इथं पण आहे, तर ते का सिलेक्ट झालं नाही, तर ते ठरतं इथं टॉलरन्सवरती किती % ते सिलेक्ट करायचं ते इथं ठरतं. समजा मी जर इथं कमी केलं 3% केलं आणि ते सिलेक्ट केलं, हे पहा एवढंच होतं पॉईंट सिलेक्ट. जर मी इथंच इकडे सिलेक्ट केलं, हे पहा एवढाच होतं. परत मी इथं काय केलं, टॉलरन्स वाढवला. ठीक आहे. 98 केला, त्याच ठिकाणी पॉईंटवरती क्लिक करतो, हे पहा असं जास्त सिलेक्शन झालं. हे असं का, तर जेवढं आपण टॉलरन्स वाढवू तेवढं सिलेक्शन जास्त होईल त्याचं. ठीक आहे. Ctrl+D डिसिलेक्ट. त्यानंतर इथं असतं क्रॉप टूल. ठीक आहे. क्रॉप टूलमध्ये तुम्ही मोबाईलमध्ये वगैरे फोटो ज्या प्रकारे क्रॉप करतात त्या पद्धतीने सेम क्रॉप टूल आहे. हे असं सिलेक्शन केलं मी आणि ओके, हे पहा एवढा फोटो कट झाला. पण त्यासोबत तुमचं जे 10x10चं पेजची साईज बॅक साईडची होती तीही कट झालेली आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला या टूलचा काही यूज होणार नाही आहे. बरेच असे टूल आहेत आपल्या ह्याच्यात जे आपल्या गरजेचे नाही आहेत, आपल्यासाठी ते आपल्याला वापरायचे नाही आहेत. जेवढे आपल्या डिझाईन्सला वगैरे ग्राफिक डिझाईनला जेवढे लागतात आपल्याला, तेवढे मी तुम्हाला टूल्स सांगणार आहे. त्यानंतर आता आपण हा फोटो थोडा वेळ हाईड करू. आता ह्या लेअर पॅनलमध्ये हे पहा, ही लेअर इथं आईवरती जर मी क्लिक केलं, म्हणजे इथं डोळा दिसतो पाहतो मला, त्याच्यावरती मी क्लिक केलं तर ही लेअर बंद झाली. फाईलमध्ये येतो, मी दुसरा फोटो घेतो आणि तिथं वरती ठेवतो आणि एंटर मारलं. हे पहा इथं आली लेअर ती. आता ही खालची पण लेअर मी चालू करतो. ठीक आहे. तर हे पहा ही त्याच्या बॅक साईडला आली. बॅक साईडला का आली, तर इथं ती लेअर खाली, त्यामुळे हे जर मी लेअर पकडून अशी वरती घेतली, लेफ्ट बटनने पकडतोय माऊसच्या आणि वरती घेतली अशी, तर ते पहा वरती आली ती, आणि खाली घेतली तर अशी खाली गेली. ठीक आहे. मी खालची लेअर मी हाईड करून ठेवतो, वरची लेअर सिलेक्ट केली मी. आणि त्यानंतर याला हे पहा आता चेहऱ्यावरती तुम्हाला जे डाग दिसत आहेत, ठीक आहे, हे डाग आपल्याला क्लिअर करायचे, तर पण ते स्पॉट हिलिंग टूलने होतात. ते दिसेल तुम्हाला टूल, तो स्पॉट हिलिंग टूल. ठीक आहे. मग आता याला सिलेक्ट करताना हे पहा मी क्लिक करायला गेलो तर ते काय विचार वॉर्निंग येते त्याची. ठीक आहे. स्मार्ट ऑब्जेक्टची वॉर्निंग येते. मी इथं करतो कॅन्सल. आता हे असं का होतं, तर हे फोटो पहा स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. मग स्मार्ट ऑब्जेक्ट एक कसं ओळखायचं, तर इथं पहा तुम्हाला ते आयकॉन दिसेल स्मार्ट ऑब्जेक्टचं. ठीक आहे. हा फोटो स्मार्ट ऑब्जेक्ट आहे म्हणून. ठीक आहे. आता स्मार्ट ऑब्जेक्ट कसा केला जातो किंवा का करावा लागतो हे सांगतो मी तुम्हाला अगोदर. त्यासाठी आपण या फोटोची डुप्लिकेट घेऊ. या फोटोची डुप्लिकेट घेण्यासाठी 1 नंबरचा टूल सिलेक्ट केला मी, मूव्ह टूल. अल्ट दाबून धरलं आणि असं त्या फोटोला पकडून साईडला ओढलं. हे पहा त्याचा आला साईडला एक डुप्लिकेट. किंवा अजून एक शॉर्टकट की आहे, अगोदर फोटोची मी साईज लहान करतो थोडी, म्हणजे समजेल तुम्हाला काय होतं ते. ठीक आहे. ह्या लेअरला सिलेक्ट केलं आणि Ctrl+J केलं. हे पहा इथं त्याचा डुप्लिकेट आला, म्हणजे काय कॉपी आली. इथं साईडला घेतला त्या फोटोला. हे पहा झाले 2 असे.
आता हे दोन्ही फोटो आहेत. आता हे फोटो दोन्ही पण काय आहेत, स्मार्ट ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे, दोन्ही फोटो कसे आहेत, स्मार्ट ऑब्जेक्ट आहेत. आयकॉन दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, आता यातला हा फोटो, हा कोणता वाला, हा वाला. हा फोटो आपण काय करूया, रेस्टराईज करूया. रेस्टराईज म्हणजे काय, तर स्मार्ट ऑब्जेक्ट काढून टाकायचा. ठीक आहे, तो कसा, तर ह्याच्यावरतीच आपल्याला माऊसचं राईट बटन क्लिक करायचं आहे आणि इथं पहा रेस्टराईज लेअर म्हणून ऑप्शन आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. हा इथला आयकॉन गेलं. आयकॉन गेल्याच्या नंतर हा फोटो रेस्टराईज झालेला आहे. दोन्ही फोटो मी सिलेक्ट केले, कंट्रोल दाबून असं सिलेक्शन केलं. हे पहा दोन्ही फोटो सिलेक्ट झाले आणि कंट्रोल टी केलं. दोन्ही फोटोंना काय आलं इथं आता, ट्रान्सफॉर्म. अल्ट दाबून दोन्ही फोटोंची साईज मी सोबत लहान केली, एंटर मारलं. परत कंट्रोल टी, ट्रान्सफॉर्म साईज मोठी केली, परत एंटर दाबलं. आता पहा तुम्हाला दोन्ही फोटोंमध्ये फरक दिसत असेल. आता हा फोटो आपला स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, हा फोटो आपला स्मार्ट ऑब्जेक्ट नाही आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट असल्यावरती तुमचं फोटोची जर साईज तुम्ही ट्रान्सफॉर्म कमी जास्त करत असाल, ठीक आहे, तर तुमचा फोटो डॅमेज होत नाही, म्हणजे तो ब्लर वगैरे होणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला फोटो स्मार्ट ऑब्जेक्ट हा राहून द्यायचा आहे. पण आपले काही टूलही त्याच्यावरती यूज होत नाहीत. ठीक आहे, स्मार्ट ऑब्जेक्ट असल्यावरती. मग त्यासाठी पर्याय काय, तर आपल्याला काय करायचं, अगोदर तो फोटो रेस्टराईज करायचा आहे. ते टूल हे पहा आता ॲक्टिव्ह होईल, झालं ॲक्टिव्ह. ते तुम्हाला यूज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या फोटोला तुम्हाला करायचं आहे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आणि परत तुम्ही त्याची साईज कमी जास्त करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो हा टूल कसा यूज होतो, स्पॉट हिलिंग टूल. हे पहा इथं चेहऱ्यावरती डाग आहे. आता हा ब्रश एवढ्या साईजचा आहे. ठीक आहे, मला या ब्रशची साईज, आता तुम्हाला राऊंड दिसत असेल तर ब्रश आपण स्ट्रोक वगैरे म्हणतो, याची साईज लहान आहे. ही साईज लहान किंवा मोठी कशी करायची, तर कीबोर्डवरती जे तुमचे ब्रॅकेट आहेत, ब्रॅकेट ओपननी साईज लहान होते आणि ब्रॅकेट क्लोजनी साईज मोठी होते. ठीक आहे, मग आता ब्रॅकेट ओपननी साईज लहान केली आणि इथं क्लिक केलं. हे पहा अशा प्रकारे तुम्ही चेहऱ्यावरचे डाग वगैरे असे क्लीन करू शकता. ठीक आहे, आणि यानंतर तुम्ही त्या फोटोला हवं तसं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून साईज कमी जास्त करू शकता. ठीक आहे, हे नंतर मी लेअर हाईड करतो. आता मी एक एम टी लेअर घेतो. ठीक आहे, एम टी लेअर इथून येते, एम टी लेअर घेतली मी. एम टी लेअर घेतल्याच्या नंतर इथं एक ब्रश आहे, ब्रश टूल आहे पहा. एम टी लेअर घेतल्याच्या नंतर इथं ब्रश टूल म्हणून आहे पहा, तो टूल घेतला. आता टूल घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं ब्रशचे स्ट्रोक भेटतील. इथं ॲरोवरती क्लिक करायचं. या इथं पहा वेगवेगळे ब्रशचे स्ट्रोक आहेत. ठीक आहे, मी हा सिलेक्ट केला. हे पहा असा राऊंड आला. त्या ब्रशची साईज लहान करायची असेल तर काय दाबायचं आहे तुम्हाला, ब्रॅकेट ओपन. ब्रॅकेट ओपननी काय होईल, ब्रशची साईज लहान होईल आणि ब्रॅकेट क्लोजनी वाढेल. ठीक आहे, आता मी इथं ब्रश क्लिक केला, माऊसचं लेफ्ट बटन क्लिक केलं इथं, तर हे पहा ब्लॅक कलर आला. तर ब्लॅक कलर का आला, तर इथं तुम्हाला दिसत असेल ब्लॅक आहे वरती. ठीक आहे, आता हा मारलेला कलर नको आहे मला, आता त्यासाठी मला बॅक यायचं. मग बॅक येण्यासाठी शॉर्टकट की कंट्रोल झेड. कंट्रोल झेडनी काय झालं, ते तुमचं बॅक आलं, म्हणजेच अंडू. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला समजा चुकून तुम्ही जास्त बॅक आले, कंट्रोल झेड जास्त वेळेस दाबलं तुम्ही आणि तुम्हाला जर पुढं जायचं आहे, तर मग त्यावेळेस शॉर्टकट की कंट्रोल शिफ्ट झेड. हे बा पुढं आलं, म्हणजे ज्या तुमच्या स्टेप्स आहेत केलेल्या त्या बॅक किंवा फॉरवर्डला पुढे जाण्यासाठी तुम्ही हे शॉर्टकट की यूज करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या शॉर्टकट कीची वगैरे मी PDF कुठून डाउनलोड करायची काय वगैरे तेही सांगेल. आता या ब्रश टूलचा यूज आपण शिकून घेऊया. इथं तुम्हाला वेगवेगळे असे स्ट्रोक बघायला वगैरे मिळतील. ते स्ट्रोक कुठून डाउनलोड करायचे ब्रशचे, ते कसे इन्स्टॉल करायचे हेही मी सांगेल. ठीक आहे, हे पहा आता इथून याचा ब्रशचा कलर वगैरे तुम्ही इथून चेंज करू शकता. इथं क्लिक केलं मी, इथून तुम्हाला हवा तो कलर तुम्ही असं सिलेक्ट करू शकता आणि असं मारू शकता. हे पहा तुम्हाला कोणतंही नवीन वर्क करताना इथं नवीन लेअर क्रिएट करायचे आहे. म्हणजेच आता मला दुसऱ्या कलरचा ब्रश मारायचा, तर मी इथे क्रिएट केली लेअर आणि मी इथं रेड कलर घेतला. ठीक आहे, आणि हे पहा इथं मारला मी. ठीक आहे, आता हे दोन्ही एकत्र झाले असं वाटतंय बरोबर, पण मला हवं तर मी असा रेड कलर साईडला सरकू शकतो. हे पहा मागं ग्रीन आहे, म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळ्या कलरच्या लेअर वगैरे तुम्हाला असं वेगवेगळ्या ठेवता येतील. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक ॲक्शनला तुम्हाला वेगळी लेअर क्रिएट करायची आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला इथं इरेझर टूल दिसेल. ठीक आहे, आता हा मी फोटो चालू करतो. इरेझर टूल पहा ॲक्टिव्ह होत नाही आहे. ठीक आहे, तर का होत नाही, तर हे फोटो स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. मग याला परत आपण रेस्टराईज करूया. ठीक आहे, याची साईज ब्रश स्ट्रोक आहेत. हे पहा आता हे ब्रश वेगळाच आला आहे. ठीक आहे, आपण इथं क्लिक करूया, इथून ब्रश स्ट्रोक आपण हा राऊंडवाला घेऊया. ठीक आहे, हे पहा ब्रशची साईज लहान केली. हे पहा अशा प्रकारे तुम्ही ब्रशला हे पहा अशा प्रकारे तुम्ही इरेज करू शकता. फोटो वगैरे असं इरेज
करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तुम्हाला बॅक यायचं असल्यावर काय दाबायचं, तुम्हाला कंट्रोल झेड, हे कंट्रोल झेड दाबल्यावरती तुमचं काय होईल ते बॅक येईल. ठीक आहे. यानंतर इथंच तुम्हाला 3 नंबरला टूल दिसेल, मॅजिक इरेझर टूल. ठीक आहे. मॅजिक इरेझर टूलने तुम्ही काय करू शकता, ज्याप्रमाणे आपण इथं मॅजिक सिलेक्शन टूल होतं ना, वेन टूल, मॅजिक वेन टूल, त्याने कसं आपण सिलेक्शन केलं तसंच मॅजिक इरेझरने काय होईल, डायरेक्ट ते पार्ट इरेज होऊन जाईल. ज्या कलरवरती तुम्ही क्लिक करचाल तिथं ते बाबा तो कलर इरेज होऊन गेला. इथं ट्रॉलन्स पण याला पण आहे. ट्रॉलन्स कमी केला कमी प्रमाणात होईल, ट्रॉलन्स वाढवला ते जास्त प्रमाणात होईल. सेम मॅजिक वेन टूल सारखंच आहे, फक्त हे सिलेक्शन करतं आणि इरेझर हे डायरेक्ट इरेज करून टाकेल. ठीक आहे. आता यातले बरेच काही टूल मी तुम्हाला सांगितलेले नाही, ते आपल्याला यूज होणार नाहीत. जे यूज होतील किंवा भविष्यात कोणता दुसरा एखादा टूल आपण यूज करणार असो एक्स्ट्रा, तर ते मी तुम्हाला सांगेल त्या पार्टमध्ये. आतापुरतं एवढंच. आता मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट की PDF कुठून डाउनलोड करायची. त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमला जायचं आणि इथं सर्च करायचं आहे फोटोशॉप शॉर्टकट कीज PDF. फोटोशॉप शॉर्टकट कीज PDF सर्च केल्यानंतर तुम्ही इथं 1 नंबरच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं पहा सर्व शॉर्टकट की पाहायला मिळतील. एकदा हे सर्व नजरेसमोरून तुमच्या गेले पाहिजेत. तुम्हाला हे पाठ वगैरे करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. तुमच्या प्रॅक्टिसनं वगैरे ते हळूहळू पाठ होऊन जातील. ते फक्त एकदा नजरे घालून सर्व शॉर्टकट की काढा. तुम्हाला डाउनलोड करायचं असेल PDF, इथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. ठीक आहे. डाउनलोड झाली तुमची. आजच्या पुरतं एवढंच. राहिलेले टूल्स वगैरे आपण पुढच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.